सिद्धेश्वर महायात्रेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आणि मंदिर समिती यांनी परस्पर समन्वयातून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2026च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते। यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, महायात्रा इन्सिडेंट कमांडर तथा शहर अभियंता सारिका अकुलवार, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख तसंच पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की सोलापूर महानगरपालिका आणि मंदिर समितीनं यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं। मंदिर परिसर तसंच होम मैदान संपूर्ण CCTVच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे। यासाठी आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवून घ्यावेत। पोलीस विभागानं संपूर्ण यात्रा कालावधीत संपूर्ण सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त ठेवावा। तसंच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण बिनचूक होऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले। मंदिर परिसर, होम मैदान या ठिकाणी जे विविध प्रकारचे स्टॉल्स लागणार आहेत तसंच मनोरंजनाचं साहित्य उभारलं जाणार आहे त्या सर्वांची तपासणी आणि फिटनेस सर्टिफिकेट शासकीय यंत्रणेकडून घेण्याची कार्यवाही सोलापूर महानगरपालिकेनं करावी। तसंच प्रत्येक स्टॉलला देण्यात येणारी वीज जोडणी याचीही तपासणी विद्युत निरीक्षकांकडून करून घ्यावी। अग्निशमन दलानं अग्निप्रतिबंध साहित्य मंदिर आणि होम मैदान परिसरात ठेवावं। तसंच होम मैदानावरील स्टॉल्स धारकांना याबाबतचं प्रशिक्षणही द्यावं अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केल्या। महापालिका आरोग्य विभागानं मंदिर परिसर आणि मैदानात आवश्यक त्या ठिकाणी वैद्यकीय उपकरणं आणि औषधांसह आरोग्य पथकं सुसज्ज ठेवावीत। ॲम्ब्युलन्स तसंच ICU सेंटर तयार ठेवावेत। वैद्यकीयदृष्ट्या एखादी इमर्जन्सी आल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीनं नियोजन आराखडा तयार करावा। यासाठी पोलीस विभागाची मदत घ्यावी। तसंच इन्सिडेंट कमांडर यांनी त्यांच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी 2G सेवा देणारा फीचर फोन खरेदी करावा। त्यामुळं संपर्क साधण्यास अडथळा येणार नाही। तसंच उप इन्सिडेंट कमांडर म्हणून मंदिर परिसर, होम मैदान, प्रदक्षिणा मार्गावर मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका प्रशासनानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले।